नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 घटक क्रमांक 4 अर्थनियोजन या घटकातील सराव संच 4.2 मधील उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत। उदाहरण क्रमांक 1, चेतना टोर्सने 1 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 या कालावधीत केलेल्या खरेदीवर 1,05,000 रुपये GST दिला व विक्रीवर 1,22,500 रुपये GST गोळा केला। सदर कालावधीत चेतना स्टोर्सला भरावा लागणारा देय GST काढा। आता देय GSTचं सूत्र काय माहिती आहे तुम्हाला? देय GST म्हणजेच आउटपुट टॅक्स वजा ITC। आउटपुट टॅक्स म्हणजे ज्यावेळी ग्राहक विक्री करतो त्यावेळी गोळा केलेला कराला आपण आउटपुट टॅक्स म्हणतात आणि ज्यावेळी तो खरेदी करतो व्यापारी त्या कराला ITC म्हणतात, म्हणजेच त्यावेळी इन्कम टॅक्स क्रेडिट असं म्हटलं जातं। हे आपलं सूत्र आहे किंवा इनपुट टॅक्स क्रेडिट आपण त्याला म्हणत असतो। आता उत्तर पाहूया। उत्तर पाहणार आहोत। या ठिकाणी उत्तर चेतना टोर्सने खरेदीवर दिलेला GST म्हणजेच त्याला इनपुट टॅक्स म्हणतात। चेतना स्टोर्सने भरलेला इनपुट टॅक्स हा किती आहे? 1,05,000 आहे। 1,05,000 आहे। त्यालाच आपण काय म्हणतो? ITC म्हणतो। म्हणून चेतना टोर्सचा इनपुट टॅक्स क्रेडिट त्यालाच आपण काय म्हणतो? ITC इनपुट टॅक्स क्रेडिट हा किती झाला? रुपये 1,05,000 आहे। आणि विक्रीच्या वेळी गोळा केलेला जो कर आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? आउटपुट टॅक्स म्हणणार आहे। म्हणून चेतना स्टोर्सचा आउटपुट टॅक्स हा किती आहे? 1,22,500 आहे। आता देय GSTचं सूत्र माहिती आहे, म्हणून चेतना स्टोरचा देय GST म्हणून चेतना स्टोरचा देय GST बरोबर सूत्र काय येणार आहे? तर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स त्यालाच आपण काय म्हणतो? ITC हे सूत्र असणार आहे, इनपुट टॅक्स क्रेडिट। आता या सूत्रात किमती ठेवूया। याची किंमत आहे 1,00,000। आउटपुट टॅक्स किती भरलेला? 1,22,500 वजा ITC किती आहे? इनपुट टॅक्स क्रेडिट 1,05,000 आहे। जर या दोघांची वजाबाकी केली तर किती येते? 22,000 येते। उत्तर किती आहे? 22,000 रुपये। म्हणून चेतना स्टोर्सला
म्हणून चेतना स्टोर्सला रुपये 22,000 GST देय आहे. GST देय आहे. देय GSTचं सूत्र लक्षात ठेवा. आउटपुट टॅक्स वजा ITC इनपुट टॅक्स. म्हणजे ज्यावेळी आपण खरेदी करतो आणि ज्यावेळी विक्री करतो ह्या दोघातील फरक म्हणजे देय GST असतो. आउटपुट टॅक्स वजा ITC. उदाहरण क्रमांक 2. नजमा या GST कायद्याअंतर्गत नोंदणीकृत दुकानाच्या मालकीण आहेत. त्यांनी खरेदीवर एकूण GST 12,500 रुपये दिला व विक्रीवर एकूण GST 14,750 रुपये गोळा केला. तर त्यांना किती रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल व त्यांचा देय GST किती? आता या ठिकाणी खरेदीवर दिलेला कर तो काय असतो? त्याला इनपुट टॅक्स म्हणतात आणि विक्रीवर जमा केलेला कर त्याला आउटपुट टॅक्स असं म्हणतात. पहिल्यांदा लिहून घेऊया. या ठिकाणी नजमा यांचा उत्तर नजमा यांचा येथे नजमा यांचा इनपुट टॅक्स किती आहे? रुपये 12,500. आता हा इनपुट टॅक्स आहे त्यालाच आपण काय म्हणतो? ITC म्हणतो. म्हणून नजमाचा इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच ITC किती आहे? ITC रुपये 12,500 आहे. आता ज्यावेळी विक्रीवर किती GST गोळा केला आहे? 14,750 केलेला आहे. मग विक्रीवर गोळा केलेला जो कर असतो GST त्याला आपण काय म्हणतो? आउटपुट टॅक्स म्हणतो. म्हणून आउटपुट टॅक्स बरोबर 14,750 रुपये आहे. 14,750. मग आपल्याला काय काढायचं आहे? देय GST. म्हणून नजमा यांचा देय GST. म्हणून नजमा यांचा देय GST बरोबर आउटपुट टॅक्स वजा ITC हे सूत्र आहे. आता आउटपुट टॅक्स किती आलेला आहे? 14,750 वजा 12,500 हा काय आहे? ITC आहे. आणि या दोघांची जर वजाबाकी केली तर या ठिकाणी उत्तर येते 2,250. म्हणजे नजमा यांचा देय GST 2,250 आहे. म्हणून उत्तर आपण लिहिणार आहोत. उत्तर नजमा यांना 1,250 रुपये 12,500 रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल.
टॅक्स क्रेडिट मिळेल आणि त्यांचा नजमा यांचा देय जीएसटी आणि त्यांचा देय जीएसटी रुपये 2250 असेल, 2250 असेल. अशा पद्धतीने हे सूत्र वापरून आपण नजमा यांचा देय जीएसटी आउटपुट टॅक्स वजा ITC वापरून हे उत्तर काढलेलं आहे. उदाहरण क्रमांक 3. अमीर एंटरप्राइजने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना 3800 रुपये जीएसटी भरला आणि त्या अबकारी ब्रदर्सला विकताना 4100 रुपये जीएसटी गोळा केला. मयंक फूड कॉर्नरने अबकारी ब्रदर्सकडून त्या बाटल्या 4500 रुपयेला जीएसटी देऊन विकत घेतल्या, तर प्रत्येक व्यवहारात देय जीएसटी काढा. त्यावरून प्रत्येकाला भरावा लागणारा केंद्राचा कर CGST व राज्याचा देय कर SGST काढा. आता या उदाहरणामध्ये तिघं आलेले आहेत. कोण? अमीर एंटरप्राइजेसने अबकारी ब्रदर्सला माल विकलेला आहे. त्यानंतर अबकारी ब्रदर्सने कुणाला विकलेला आहे? मयंक फूडला. म्हणजे या ठिकाणी 3 व्यवहार झालेले आहेत, साखळी आहे. उत्तर आपण पाहूया. या उदाहरणात व्यवसाय साखळी कशी आहे? या उदाहरणात व्यवसाय साखळी खालीलप्रमाणे कसे आहे? साखळी खालीलप्रमाणे कशी आहे? तर अमीर एंटरप्राइजेस अमीर एंटरप्राइजनं कुणाला विक्री केलेली आहे? तर अबकारी ब्रदर्स यांना विक्री केलेले. आणि अबकारी ब्रदर्सनं कुणाला विक्री केलेले? मयंक फूड कॉर्नर या तिघांमध्ये ही साखळी झालेली आहे. आता जो पहिला व्यवहार आहे तो पहिला व्यवहार ह्या दोघांच्या मध्ये झालेला, अमीर एंटरप्राइजेस आणि अबकारी ब्रदर्स. पहिला व्यवहार अमीर एंटरप्राइजेस प्राइस व अबकारी ब्रदर्स यांच्यामध्ये आहे. आता या व्यवहारात पहिल्यांदा गोळा केलेला टॅक्स आपल्याला आहे त्याला खरेदीच्या वेळी भरलेला आहे 3800 आणि विक्रीच्या वेळी किती आहे? 4100 आहे. म्हणून त्याचा इनपुट टॅक्स किती झाला? इनपुट टॅक्स 3800 रुपये.
आणि विक्रीच्या वेळी किती जमा केलेला आहे 4100, त्याला आपण काय म्हणतो आउटपुट टॅक्स. तो किती आहे रुपये 4100 आहे. मग आता देय जीएसटी अमर एंटरप्राइजेसचा देय जीएसटी किती येणार आहे. देय जीएसटी बरोबर देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा ITC, त्याला जे इनपुट टॅक्स क्रेडिट आपण म्हणतो. म्हणजे 4100 वजा 3800, म्हणजे उत्तर किती आलं 4100 वजा 3800 बरोबर 300 रुपये. देय जीएसटी किती आहे 300 रुपये. मग आता केंद्राचा कर याच्या निम्मा असतो आणि राज्याचा कर निम्मा, म्हणून केंद्राचा कर केंद्राचा देय कर CGST बरोबर किती आला 300/2, म्हणजेच किती रुपये 150 आला. आता केंद्राचा 150 आला म्हणून राज्याचा देय कर SGST बरोबर हा 150 आहे, म्हणजे हा सुद्धा किती येणार आहे 150 रुपये येणार आहे. आता हा झाला पहिला व्यवहार. आता दुसऱ्या व्यवहारात काय झालंय तर अबकारी ब्रदर्सने तो विकताना 4100 गोळा केलेले आहेत, पण अबकारी ब्रदर्सने तो त्याला कितीला विकलेला आहे 4500. म्हणजे या ठिकाणी पुढील व्यवहारात अबकारी ब्रदर्स आणि मयंक फूड कॉर्नर यांच्यामध्ये होणाऱ्या व्यवहारामध्ये 4100 हा इनपुट टॅक्स येईल आणि 4500 हा काय येणार आहे आउटपुट टॅक्स. हा पहिला व्यवहार दोघात झाला आणि दुसरा अबकारी ब्रदर्स आणि मयंक यांच्यामध्ये व्यवहार झालेला आहे. दुसरा व्यवहार आहे तो कोण झाला आहे अबकारी ब्रदर्स. दुसरा व्यवहार अबकारी ब्रदर्स आणि मयंक फूड कॉर्नर यांच्यामध्ये आहे. आता ह्या दोघांच्या मधला व्यवहार आहे. या व्यवहारात इनपुट टॅक्स किती आहे, म्हणून अबकारी ब्रदरचा इनपुट टॅक्स रुपये किती आला 4100 आणि आउटपुट टॅक्स किती आहे आउटपुट टॅक्स हा किती आहे 4500 रुपये. किती आहे 4500. म्हणजे विक्री करतो त्याला आउटपुट आणि खरेदीच्या वेळी जो भरलेला टॅक्स असतो त्याला इनपुट टॅक्स असं म्हणतात. आता देय जीएसटी काय येणार आहे सूत्र देय जीएसटी अबकारी ब्रदरचा देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स म्हणजेच त्याला काय आपण म्हणतो ITC म्हणतो. म्हणजे 4500 वजा 4100 उत्तर आलं किती 400 रुपये. उत्तर आलं 400 म्हणजे जीएसटी 400 आहे. मग आता केंद्राचा देय कर आणि राज्याचा देय कर आपण काढणार आहोत, म्हणून केंद्राचा देय जीएसटी
म्हणून केंद्राचा देय जीएसटी, त्यालाच आपण CGST म्हणतो, 400/2 बरोबर रुपये किती आलं 200. आणि म्हणून राज्याचा कर, राज्याचा देय जीएसटी, त्याला आपण काय म्हणणार आहे SGST. हा 200 आलाय म्हणजे हा पण 200 येणार. अशा पद्धतीने आपण हा देय जीएसटी काढलेला आहे. याची जर उत्तरं लिहायची म्हटलीत, उत्तर आपण पाहूया. अमर एंटरप्राइजेस उत्तर अमीर एंटरप्राइजेस प्राइजेसचा देय जीएसटी किती होता, देय जीएसटी रुपये 300 आणि त्यातील CGST रुपये 150 आणि SGST रुपये 150. तसंच अबकारी ब्रदर्सचा देय जीएसटी अबकारी ब्रदर्सचा देय जीएसटी किती आलाय रुपये 400 आणि त्यातील CGST किती आहे, CGST रुपये 200 व SGST रुपये 200 आहे. अशा पद्धतीनं हे आपण उदाहरण सोडवलेलं आहे. म्हणजे ज्यावेळी आपण खरेदी करतो त्यावेळी भरलेला टॅक्स त्याला ITC म्हणतो, विक्रीच्या वेळी जमा केलेला टॅक्स त्याला आपण आउटपुट टॅक्स म्हणतो. या सूत्राचा उपयोग करून आपण ही उदाहरणं सोडवलेत. या उदाहरणामध्ये 3 व्यवहार झाले होते अमीर, अकबरी आणि मयंक यांच्यामध्ये. उदाहरण क्रमांक 4, चंदीगड हे संघराज्य आहे. येथील मलिक गॅस एजन्सीने काही गॅस टाक्या 24,500 रुपयांना खरेदी केल्या व तेथील ग्राहकांना 26,500 रुपयांना विकल्या. या व्यवहारात 5% दराने देय असलेला एकूण जीएसटी काढा. त्यावरून केंद्राचा देय कर CGST व संघराज्याचा देय कर UTGST काढा. संघराज्यात CGST ऐवजी काय असतो, UTGST असतो. आता उत्तर बघूया आपण. मलिक गॅस एजन्सीने एजन्सीने 24,500 रुपयांना खरेदी केली. किती केली, 24,500 रुपयांना खरेदी केली. आता याच्यावर किती टक्के खरेदी केली म्हणजे सुरुवातीचा त्याला आपण इनपुट टॅक्स म्हणतो. काय म्हणतो, इनपुट टॅक्स. मग त्यावर त्यांनी 5% दराने जीएसटी भरलेला आहे. त्यांनी काय केलेलं आहे, त्यावर त्यांनी त्यावर त्यांनी 5% जीएसटी
भरला आहे। आता मलिक गॅस एजन्सीचा इनपुट टॅक्स काढणार आहे, तो किती टक्क्यानं काढावा लागेल? 5%। मलिक गॅस एजन्सीचा इनपुट टॅक्स किती रकमेवर काढणार आहोत? तर 24,500 गुणिले 5% म्हणजे 5/100। या 2 शून्याला 2 शून्य गेली म्हणजे उरलं किती? 245 गुणिले 5। हा जर गुणाकार केला तर रुपये किती येतोय? 1,225 रुपये हा काय आलेला याचा इनपुट टॅक्स आलेला आहे। आता हा झाला इनपुट टॅक्स। मलिक याने गॅस एजन्सीकडे इनपुट टॅक्स, त्यालाच आपण काय म्हणतो? ITC किती भरलेला आहे? 1,225। आता विक्री कितीला केलेलं आहे? मलिक गॅस एजन्सीने ते गॅस कितीला विकलेले आहेत? 26,500 रुपयांना विक्री केली। आहे। आता ही विक्री केल्यानंतर त्यावेळी 5% GST गोळा केला, मग त्यालाच आपण काय म्हणणार आहे? त्या एजन्सीचा आउटपुट टॅक्स म्हणणार आहे। आउटपुट टॅक्स विक्रीवर 5% दराने GST केला। विक्रीवर 5% दराने GST जमा केला, किंवा गोळा केला। म्हणून आउटपुट टॅक्स मलिक एजन्सीचा आउटपुट टॅक्स काय आला? आउटपुट टॅक्स कितीवर काढणार? तर 26,500 गुणिले 5%, 5/100। ह्या 2 शून्याला 2 शून्य गेली, 265 गुणिले 5। हा जर गुणाकार केला तर उत्तर येतं 1,325। म्हणून या ठिकाणी इनपुट आहे 1,225 आणि आउटपुट टॅक्स झालेला आहे 1,325। आता देय GST आपण काढणार। देय GST बरोबर आउटपुट टॅक्स वजा ITC इनपुट टॅक्स या सूत्राचा उपयोग करून देय GST काढणार आहोत। आता या एजन्सीचा देय GST काढणार आहोत। एजन्सीचा देय GST सूत्र काय आहे? आउटपुट टॅक्स वजा ITC। आता इनपुट टॅक्स किती आलेला आहे? आउटपुट टॅक्स 1,325 वजा इनपुट टॅक्स 1,225 आहे। या जर दोघांची वजाबाकी केली तर उत्तर किती आलं? 100 रुपये आलेला आहे। म्हणून केंद्राचा देयकर, म्हणून एजन्सीचा केंद्राचा देयकर CGST बरोबर 100/2 म्हणजेच 50 रुपये आहे। किती आहे? 50 रुपये। आता चंदीगड हे काय आहे? संघ राज्य आहे, म्हणून या ठिकाणी UT GST असतो। म्हणून
एजन्सीचा देय, एजन्सीचा देय UTGST, संघराज्य असेल तर या ठिकाणी CGST SGST नसतो तर UTGST असतो. हा किती आहे? ₹50 आहे. अशा पद्धतीनं हे उदाहरण सोडवले. याचं उत्तर आपण लिहिणार आहोत. देय GST, देय GST ₹100, CGST ₹50 आहे आणि UTGST किती आहे? ₹50 आहे. अशा पद्धतीनं या सूत्राचा देय GST, आउटपुट टॅक्स वजा ITC याचा वापर करून या प्रकारचे आपण 4 उदाहरणं या भागामध्ये अभ्यासलेले आहेत. पुढील उदाहरणे पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद विद्यार्थी मित्र.